रोहितने जसं लग्नाच्या घरात पहिलं पाऊल टाकलं तशी त्याची नजर आपली बायको सायलीला शोधू लागली. ती एका खुर्चीवर पैठणी साडी घालून बसली होती. त्या साडीमध्ये सायली खूप सुंदर दिसत होती. रोहित आपल्या बायकोला आज 10 वर्षानंतर पाहत होता. रोहित सोबत आलेला 12 वर्षाचा समीर आपल्या आईच्या कुशीत गेला. आश्चर्याची गोष्ट होती की रोहित त्याच्या मेहुणीच्या मुलीच्या लग्नात आला होता. 9 वर्षापूर्वीच त्याने सायलीसोबत त्याचे संबंध तोडले होते. 9 वर्षापासून रोहित आणि सायली घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्याला माहीत होतं की ह्या लग्नात आल्यावर त्याची भेट सायलीसोबत होईल. त्याने घरीच विचार केला होता की जेव्हा माझी नजर सायलीवर पडेल तेव्हा मी सायलीला इग्नोर करेल. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या सायलीला इग्नोर करून तो आतमध्ये गेला. आत गेल्यावर त्याच्यासमोर त्याची 10 वर्षाची मुलगी तनू त्याला दिसली आणि पप्पा म्हणून तिने त्याच्या मिठीत गेली. रोहित पण त्याच्या मुलीला खूप प्रेमाने मिठीत घेत होता. रोहित आणि सायली दोघे पण एका शहरात राहत होते, तरी पण ते एकमेकांना भेटत नव्हते. जेव्हा त्यांना मुलांना भेटायचं असेल तेव्हा ते मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेटत होते. दोघांनी पण त्यांच्या नात्याला तोडून फेकून दिलं होतं. रोहित त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. त्यांचा बिझनेस खूप छान चालत होता. आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप चांगली होती, परंतु वैवाहिक जीवन त्यांचं नष्ट झालं होतं. सायली एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल या पदावर काम करत होती. दोघांचं नातं तुटण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे सायलीची नोकरी. सायलीला नोकरी करायची होती. रोहित सायलीला नोकरी करण्यासाठी नकार देत होता. रोहितने सायलीला आधीच सांगितलं होतं की जर तू नोकरी केली तर मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेल. एक दिवस सायलीची सासू सायलीला म्हणाली की माझ्या मुलाच्या पैशावर तू उड्या मारत आहेस. तुला जे पाहिजे ते खरेदी करून आणत आहे. तुला घरी बसून माझ्या मुलाच्या पैशावर खायला मिळत आहे, म्हणून तुला लय माज आला आहे. सायली स्वाभिमानी मुलगी होती. तिचं शिक्षण आधीच झालं होतं. तिने गुपचूप एका स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. एकदा मूड पाहून तिने रोहितला सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे, मला नोकरी करायची आहे. पण रोहितने एक अट ठेवली की तू जर तिकडं नोकरी जॉईन केली तर इकडे आपलं नातं संपेल. सायलीने हट्टाने ती नोकरी जॉईन केली. त्या दिवशी त्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. सायली तिच्या मुलीला घेऊन ते घर सोडून निघून गेली. मुलाला रोहितपाशी सोडून ती गेली. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती, परंतु हळूहळू करून तिने स्वतःसाठी एक घर घेतलं. आता 9 वर्ष झालं होतं ते एकमेकांशिवाय जगू शकत होते. आश्चर्याची गोष्ट होती की दोघांपैकी एकाने सुद्धा घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते दोघं अजून पण समाजाच्या कायद्याच्या नात्याने नवरा बायको होते, परंतु हट्ट आणि इगोच्या कारणामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. असं पण नव्हतं की त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरच्यांनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. एवढं सांगून पण ते दोघे ऐकले नाही. ते दोघं आपल्या म्हणण्यावर ठाम होते. रोहितचं आपल्या सासरी अजून पण संबंध चांगले होते, त्यामुळे मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर तो लग्नाला जाण्यासाठी तयार झाला. रोहित आतमध्ये गेल्यावर पाहिलं की मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. सगळे जोडीने नवरीला हळद लावत होते. जेव्हा रोहितचा नंबर आला तेव्हा रोहित एकटाच नवरीला हळद लावत होता. हे बघून त्याची मोहिनी रोहितच्या शेजारी उभा राहून नवरीला हळद लावणार होती. तेव्हा सायलीने पाहिलं की तिला काय झालं काय माहीत. एका मिनिटाच्या आतमध्ये ती अशोकच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि त्या दोघांनी मिळून नवरीला हळद लावली. 9 वर्षानंतर हे पहिल्यांदा असं घडलं होतं की ते दोघं एकमेकांच्या एवढ्या जवळ उभे होते. रोहितच्या शेजारी सायली उभा राहिल्यावर रोहितला जाणवलं की अजून पण ती तिचं सेट लावत आहे जी आधी लावत होती. त्याच्या मनात जुने विचार येऊ लागले. त्या सेंटचा वास त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या ओळखीचा त्याला परेशान करू लागला.
सायलीनं पण हे ओळखलं की रोहितच्या हातामध्ये तेच ब्रेसलेट आहे जे सायलीने त्याच्यासाठी खरेदी करून आणलं होतं. ब्रेसलेट घालायची सवय सायलीनेच त्याला लावले होते. रोहितचा मोकळा हात तिला चांगला दिसत नव्हता, त्यामुळे तेव्हापासून रोहितने ते ब्रेसलेट त्या हातातून काढलं नाही. सायली विचार करते की आम्ही दोघं किती पण लांब राहिलेलं असलो तरी आम्ही दुसरे एकमेकांना कधी विसरू शकत नाही. नंतर फोटो काढायच्या टायमाला दोघांनी असा पोज दिला की त्या दोघांमध्ये खूप सारं प्रेम आहे. थोड्या वेळानंतर सायलीची बहीण सायलीला म्हणाली की हे काय ताई, तू दाजीला सोडलं आहे ना, तरी दाजीच्या शेजारी जाऊन उभा का राहत आहे? सायली काहीच बोलली नाही. ती तिच्या बहिणीकडे फक्त रागाने बघत होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा सायली तिच्या मुलीला तनूला म्हणाली की बाळा, जाऊन बघ बरं, तुझे बाबा ज्या खोलीत झोपले आहेत त्या खोलीतला फॅन चालू आहे का नाही. जर नसेल तर मला येऊन सांग, कारण का त्यांना फॅनच्या आवाजाशिवाय झोप येत नाही. थोड्या वेळानंतर तनूने येऊन सायलीला सांगितलं की रोहितच्या खोलीमध्ये फॅन नाही. तेव्हा सायलीने एका मुलापाशी टेबल फॅन पाठवून त्या खोलीत लावायला सांगितला. थोड्या वेळानंतर सायलीने अजून तनूला सांगितलं की फॅन लावला आहे का नाही ते बघून ये. तनू बाबाच्या खोलीत गेली आणि पाहिलं की तिचे बाबा अजून जागेच होते. तिने पाहिलं की फॅन लावला आहे. मग तिचे बाबा म्हणाले की तनू बाळा, काय काम होतं का? सायलीने तनूला सांगितलं होतं की माझं नाव बाबाला सांगू नको. तरी पण लहान मुले आपलं खरं बोलतच असतात. त्या मामापाशी फॅन दिला होता, तो लावला आहे का नाही हे पाहण्यासाठी मला मम्मीने पाठवलं आहे. रोहितला हे ऐकून मनातल्या मनात खूप आनंद झाला. तो विचार करू लागला की सायलीला अजून पण माझी काळजी आहे. मीच हट्टी आणि खडूस आहे. ती एक चांगली बायको आहे. मी तिच्यावर नोकरी करू नको म्हणून जबरदस्ती करायला नव्हती पाहिजे होती. सगळ्यांना आपल्या मर्जीने वागण्याचा अधिकार आहे असा विचार करता करता रोहित झोपी गेला. संध्याकाळचे 12 वाजले होते. सायलीचं मन झालं की एकदा रोहितला पाहावं. रोहितला झोप आली का नाही हे तिला पाहायचं होतं. खूप वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे, त्यामुळे नवरा नाही, कमीत कमी पाहुणा आहे, म्हणून तरी मला त्याची काळजी घ्यावी लागेल. ती हळूच रोहितच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबली. तिने पाहिलं तर रोहित झोपला होता. ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये लग्न झाल्यावर माहेरी आल्यावर ते दोघे राहत होते. त्या खोलीत त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या. सायली खिडकीपाशी आली. रोहितला लाईट लावल्याशिवाय झोप येत नव्हती, त्यामुळे आज पण तो बल्ब लावूनच झोपत होता. रोहित बनेल घालून झोपला होता. त्याला पाहून सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. ती विचार करू लागली की मी रोहितच्या कुशीत त्याच्या हातावर डोकं ठेवून मी झोपत होती, पण आज एवढी वर्ष झालं मला हे सुख भेटत नाही. नोकरी करण्याच्या चक्करमध्ये वैवाहिक जीवन खराब झालं. मी विनाकारण नोकरी करण्याची जिद्द केली. त्या नोकरीचा काय फायदा ज्यामुळे मला माझे सगळे सुख सोडावे लागलं. मी भरल्या डोळ्यांनी तशीच रोहितकडे पाहत होती. एक वेळेस तिच्या मनात आलं की सगळा इगो राग सोडून त्याच्या मिठीत जाऊन झोपावं. तो अजून पण माझाच आहे. आम्ही घटस्फोट अजून घेतला नाही. आज पण मी त्याची बायको आहे. जशी रोहितने कुस बदलली तशी सायलीचं मन धडधड करू लागलं आणि ती घाबरत तिच्या खोलीमध्ये गेली आणि मग पाणी पिऊन ती थोडी शांत झाली. दुसऱ्या दिवशी संगीत कार्यक्रम होता. दिवसात सगळे प्रॅक्टिस करत होते कारण संध्याकाळी छान व्हिडिओ बनेल. संध्याकाळी सायलीने रोहितच्या आवडीची पिंक कलरची साडी घातली. त्या साडीमध्ये सायली खूप गोरीपान दिसत होती. रोहित तर तिला बघतच राहिला. सायली 16 शृंगार करून एका नवीन नवरीसारखी दिसत होती. सायलीचं आता वय 35 वर्ष होतं. अजून पण त्यांचं म्हातारपण आलं नव्हतं.
तिचं अजून सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला पाहून कोण म्हणू शकत नव्हतं की 2 लेकरांची आई आहे. सायलीला गाणं खूप छान म्हणता येत होतं. शाळेत असताना संगीतामुळे तिला खूप मेडल भेटले होते. जेव्हा नवरीने डिमांड केली की आत्या तू पण काहीतरी गाणं म्हण, त्यामुळे सायली एक मस्तपैकी गाणं म्हणू लागली. ते गाणं असं होतं की त्या गाण्यामध्ये तिच्या सगळ्या भावना लपल्या होत्या. जणू काय ती सगळं आपल्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. संगीतामध्ये जादू असते आणि ती जादू रोहितवर होत होती. सुंदर गाणं ऐकल्यानंतर सगळे तिला टाळ्या वाजवू लागले. रोहितला तर काय झालं काय माहीत, तो तिथून उठून दुसरीकडे गेला. गाणं म्हणताना तिची नजर रोहितवर पडली. जेव्हा रोहित निघून गेला तेव्हा सायलीने तिचं गाणं बंद केलं. सायलीची नजर रोहितला शोधू लागली. त्याला शोधत शोधत ती बाहेर आली तरी पण तिला कुठेच दिसला नाही. सायली रोहितच्या खोलीत आली. त्याच्या खोलीत पाहिल्यानंतर सायली तिथेच थांबली, कारण का रोहित रडत होता. त्याच्या हातात रुमाल होता. तो सारखं त्या रुमालाने आपले डोळे पुसत होता. सायलीने त्याला पहिल्या वेळेसच असं रडताना पाहिलं होतं. सायलीला राहवलं नाही आणि ती रोहितच्या खोलीत जाऊ लागली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. समोर सायलीला पाहून रोहित जरा घाबरला. त्याने पटकन रुमालला खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला. सायली एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. रोहितने घाबरून दुसरीकडे तोंड करू लागला. सायली परत अजून त्याच्यासमोर उभा राहिली. हिम्मत करून सायली म्हणाली की तुम्ही आता रडत होता का? रोहित म्हणाला की नाही, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. सायली म्हणाली की तुमच्यासाठी मी पाणी आणू का? रोहित म्हणाला नको. सायली परत माघारी त्या खोलीतून जाऊ लागली तर तिला पाठीमागून आवाज आला की सायली मला माफ कर. सायली त्या क्षणी तिथे थांबली, पाठीमागे न वळता. ती म्हणाली की कशामुळे तुम्ही मला असं बोलत आहात? रोहित म्हणाले की माझ्या चुकीमुळे, माझ्या इगोमुळे. सायली म्हणाली की आता काय त्याचा उपयोग आहे? तुम्ही मला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे मला घुटन महसूस होत होती, त्यामुळे मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. रोहित कळकळीने म्हणू लागला की ती माझी चूक होती, मी स्वार्थी झालो होतो. मला वाटत होतं की माझ्याशिवाय तुला कोणी दुसऱ्यांनी पाहू नये. बाहेर पडल्यामुळे सगळ्या पुरुषांची नजर तुझ्यावर पडेल आणि जेव्हा कोणी दुसरा पुरुष तुला पाहेल की मला खूप वाईट वाटत होतं. मला माहीत होतं की तू एक चांगली बायको आहे, तुझं मन एकदम निर्मळ आहे. आता काहीच फायदा नाही. आता आपण खूप लांब गेलो आहोत. राहुल सायलीच्या समोर येऊन उभा राहिला आणि कानाला धरून गुडघ्यावर बसून म्हणाला की तू खरी माझ्या आयुष्यात येते का? आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तिच्या मनात खूप आनंद झाला. पण ती बायकोच काय ज्या बायकोला नखरे येत नाहीत. ती मुद्दाम म्हणाली की मला तुमच्याशिवाय आता जगणं येत आहे, त्यामुळे तुम्ही मला विसरून जावा. एवढं म्हणून सायली त्या खोलीच्या बाहेर जाऊ लागली. ती बाहेर चालली म्हणून रोहितने तिचा हात धरला. 9 वर्षानंतर नवऱ्याचा स्पर्श झाल्यामुळे तिचं मन धकधक करू लागलं. ती हळू आवाजात म्हणाली की माझा हात सोडा, मला जाऊ द्या. पण रोहितने तिच्या हाताला ओढून तिला तिच्या मिठीत घेतलं. मग सायली त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रोहित पण खूप रडू लागला. रोहित म्हणाला की तुझी खूप आठवण येत होती. सायली म्हणाली की मी पण रोज तुमची वाट पाहत होती. रोहित म्हणाला माझं मन सुद्धा तुझ्यापाशी येण्यासाठी म्हणत होतं, पण माझा इगो मध्ये पाय घालत होता, मला तुझ्यापाशी येऊनच देत नव्हता. सायली म्हणाली की आपल्या तरुणपणाचे 9 वर्ष आपण आपल्या स्वार्थापायी पाण्यात घालवले. रोहित म्हणाला की आता आपल्या आयुष्यात कसला पण स्वार्थपणा आणायचा नाही आणि मी येऊन पण देणार नाही. तरी पण सायलीला भीती वाटत होती की आयुष्यात अजून काहीतरी वाईट घडेल. ती म्हणाली की आता मला तुमच्यापासून कधीच दूर करू नका. रोहित म्हणाला की आता माझा श्वास जरी थांबला तरी मी तुझा हात
कधीच सोडणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.